बेथलेनगर शरणपूर नाशिक येथे राहुल पवार व त्यांचे 6 साथीदार यांनी जे गैरकायद्याची कोयते, चॉपर, दांडके अशा हत्यारांची गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा, मोटारसायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फेकून गल्लीतील लोकांना शिवीगाळ केली। सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी राहुल पवार याला नांदगाव येथून अटक करण्यात आली आहे। बेथलनगर नाशिक येथील गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार नांदगाव येथून जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई। बेथलनगर शरणपूर नाशिक येथे राहुल पवार व त्याचे इतर 1 ते 6 साथीदार यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपितांनी त्यांच्या हातातील कोयते, चॉपर, दांडके अशा हत्यारांची गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा, मोटारसायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फेकून गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून धमकावून गल्लीत दहशत माजवून गोळीबार केला। त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझा गेमच वाजवतो असे धमकावून खून करण्याच्या हेतूने फिर्यादी यांच्यावर कोयता उगारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राहुल पवार हा नांदगाव येथून दुसऱ्या जिल्ह्यात पसार होत असल्याबाबत पथकाला चाहूल लागल्याने सदर पथकाने गावकऱ्यांच्या वेशात सापळा लावला। सदर आरोपी यास पोलिसांची चाहूल लागल्याने तो मोटारसायकलवर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना वेषांतर केलेल्या पथकाने 10 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, राम बर्डे, उत्तम खरपडे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अगुजा येलवे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील अंमलदार व अधिकारी यांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।